निर्जगत असणारं व्योम म्हणजे आकाश. अत्यंतम निर्जगत व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम तथैव स निराकाशम कुतो नाश्रयते मतिम. म्हणले अत्यंत निर्जगत असणाऱ्या व्योमाची तुम्ही कल्पना करायला म्हणले की आकाश मानताय तुम्ही. आकाश मानताय नाही मानताय. बरे ठीक नाही, पृथ्वीबद्दलचं तुमचं म्हणणं ठीक आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू याच्या लय चिंतनामध्ये होईल आपले हे. मग तुम्ही काय मानाल? शेवटी आकाश नाही कसं काय म्हणताय? असं जर एखाद्यानं प्रश्न केला, आकाश मिथ्या कसं मानाल? बरं ठीक आहे, जल, पृथ्वी, तेज, वायू हे सगळं आपल्याला प्रतिदिन, आकाश मिथ्या कसं मानाल? म्हणले निर्जगत असणाऱ्या व्योमाला तुम्ही मानताय तर आहे त्या सत्याला का मानाल? निर्जगत असणाऱ्या व्योमाची कल्पना तुम्हाला पटते. निर्जगत असणाऱ्या कुणाची कल्पना पटते? व्योमाची. व्योम म्हणजे आकाशाची कल्पना पटते. तर मग सताची का पटत नाही?